कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, शिंदे भाजपा युती ही कायम राहणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण डोंबिवलीत मनसे पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेनेही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता, सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना, ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची माहिती। सत्तेतून लोकांची कामं करता यावीत म्हणून शिंदेंना पाठिंबा, राजू पाटलांची माहिती। तर कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी स्थानिकांना निर्णयाचे अधिकार दिल्याचं नांदगावकरांचं विधान, संदीप देशपांडेंची उद्या पत्रकार परिषद। केडीएमसी मध्ये महायुती म्हणून सत्ता स्थापन करू, प्रवीण दरेकरांकडून स्पष्ट। तर उद्धव ठाकरेही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात, नॉट रिचेबल नगरसेवकांकडून दरेकरांची टीका। केडीएमसीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत जाणार। 11 पैकी उरलेल्या 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता मस्के शिवसेना भवनातील बैठकीला गैरहजर, तसंच गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनातही अनुपस्थित। मात्र मस्के आमच्या संपर्कात, अनिल परबांची माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वात दादांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक, भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव, भाजप सोबतच्या युतीतून बाहेर पडावं, भराभूत उमेदवारांची बैठकीत मागणी। खासदार झालात म्हणून जिल्ह्याचे मालक झाला नाही, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतः नगरसेवक आले, वडेट्टीवारांचं धानोरकरांना प्रत्युत्तर, काँग्रेसच्या आमच्याच नेत्यानं नगरसेवक नेल्याचा धानोरकरांचा आरोप। समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपाकडे नसून काही व्यक्तींकडे आहे, आरोपांची सत्यता तपासू, अमित साठमांची प्रतिक्रिया, सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांना। पालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप शिवसेनेची युती तुटली, भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार, जागा वाटपावरून युती फिसकटली, विजय शिवतारेंची माहिती। हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार, तर भरणेचे पुत्र श्रीराज भरणेंचा हर्षवर्धन पाटील प्रचार करणार। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंचं मनोमिलन। प्रजासत्ताक दिनी भरत गोगावलेंना अखेर ध्वजारोहणाचा मान, रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करणार, मंत्री गोगावलेंची इच्छा अखेर पूर्ण। छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड, खासदार कल्याण काळेंच्या फुलंब्रीमधील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड, तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप। न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा 48 धावांनी शानदार विजय, अभिषेक शर्मा, रिंकू सिंगची वादळी खेळी, तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेच्या प्रत्येकी 2 विकेट्स।